सर्वोदय शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीतील काही ठळक बाबी समोर येत आहेत। यामध्ये भगवान अमरसिंग पाटील उर्फ भगवान बापू यांच्या विजयाची विशेष चर्चा होत आहे। या निवडणुकीत विद्यमान चेअरमन विकास पाटील यांनी सर्वाधिक 2095 मते तर भगवान बापू यांनी 2084 मते मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली। मतांच्या बाबतीत विकास पाटील यांच्यानंतर भगवान बापू हे आघाडीच्या उमेदवारांपैकी एक ठरले आहेत। भगवान बापू यांनी स्मृती पॅनलचे पॅनल प्रमुख उदयसिंग पाटील यांच्यावर 133 मतांची आघाडी घेत विजय मिळवला। त्यामुळे या विजयाची निवडणुकीनंतर विशेष चर्चा होत आहे। भगवान बापू यांना मिळालेला हा विजय त्यांच्या समर्थकांसाठी विशेष उत्साहाचा ठरला। निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वोदय शिक्षण संस्थेच्या परिसरात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला। यावेळी समर्थकांकडून भगवान बापू यांचा बाहुबली असा उल्लेख करत घोषणाबाजी करण्यात आली। मोठ्या संख्येने मिळालेली मते आणि पॅनल प्रमुखाविरुद्ध मिळवलेला 133 मतांचा विजय यामुळे भगवान बापू यांनी या निवडणुकीत आपली प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे। त्यांच्या समर्थकांमध्ये या विजयामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सर्वोदय शिक्षण संस्थेच्या आगामी वाटचालीत नवनिर्वाचित संचालक मंडळाची भूमिका महत्त्वाची राहणार असून निकालानंतर संस्थेच्या पुढील कारभाराकडे सभासदांचे लक्ष लागले आहे।